काँग्रेस नेत्या रश्मी बर्वे यांना आता जात प्रमाणपत्र प्रकरणात दिलासा मिळाल्याची मोठी बातमी आपण पाहतोय। जात प्रमाणपत्र प्रकरणी दिलेले आदेश माहिती आयुक्तांनी आता मागे घेतलेत। हायकोर्टाने रश्मी बर्वे यांच्या विरोधातील याचिका निकाली काढली। रश्मी बर्वे रामटेकमधून लोकसभा निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत। रामटेकमधून रश्मी बर्वे काँग्रेसच्या प्रबळ दावेदार सुद्धा आहेत। रश्मी बर्वे यांचं जात प्रमाणपत्र बनावट कागदपत्रांच्या आधारे तयार करण्यात आल्याची तक्रार माहिती आयोगात करण्यात आलेली होती। तर या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे सध्या आपल्या सोबत आहेत। जितेंद्र, रश्मी बर्वे यांच्यासाठी ही आनंदाचीच बातमी म्हणावी लागेल, कारण त्यांना जात प्रमाणपत्र प्रकरणात दिलासा मिळालाय। नक्कीच गौरी, कारण ज्याप्रमाणे जात प्रमाणपत्राच्या विषयी रश्मी बर्वे यांच्यावर आरोप करण्यात आलेले होते आणि त्यांच्या विरोधात तक्रार करण्यात आलेली होती की त्यांचं जे जात प्रमाणपत्र आहे आणि जात पडताळणी प्रमाणपत्र आहे ते बनावट कागदपत्रांच्या आधारे तयार करण्यात आलेले आहे। सुनील साळवे या नावाच्या व्यक्तींनी ही तक्रार दाखल केलेली होती आणि महत्त्वाचं म्हणजे ही तक्रार माहिती आयोगाकडे दाखल करण्यात आलेली होती आणि माहिती आयोगाने त्यानंतर पोलीस अधीक्षकांना या प्रकरणात चौकशीचे आदेश दिलेले होते। मात्र या विरोधात रश्मी बर्वे या हायकोर्टात गेल्या आणि त्यानंतर हायकोर्टाने ताशेरे ओढलेले आहेत माहिती आयुक्तांवर की या प्रकरणाची दखल कशी काय घेण्यात आली। त्याचबरोबर हे अधिकार क्षेत्राच्या बाहेरचं आहे। तक्रारीच्या आधारावर माहिती आयुक्तांनी जे निर्देश दिलेले होते ते देखील रद्द केले आणि जे आदेश हो, रश्मी बर्वे यांच्यासाठी ही आनंदाचीच बातमी म्हणावी लागेल। जितेंद्र, धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी।